आतापर्यंत मी चिकन टिक्काची रेसिपी तर ऐकली असेल, खाल्ली पण असेल आणि खूप जणांना आवडते पण, मला पण तर भरपूर आवडते. पण कधी गोबी फ्रायची रेसिपी ट्राय केली का? कधी खाऊन बघितली का? तर ही रेसिपी एकदा ट्राय करा. जर लहान मुलं तुमच्या घरात कुठलीही भाजी खाण्याचे नाटके करत असतील ना, तर ही रेसिपी त्यांना एकदा करून खाऊ घाला. ते 100% हीच रेसिपी करून मागतील. त्यांना माहिती पण नाही पडणार की ही रेसिपी आपण कशाने बनवली आहे. तर खूप छान लागते आणि खूप एकदम जास्त क्रिस्पी आणि टेस्टी लागते. त्यासाठी मी फुलकोबी असते ना, ती भाजी घेतली व त्याला छोट्या-छोट्या आकाराने छान असं कट करून दिलंय. याला कोणी लॉलीपॉपसुद्धा म्हणतं. तर आपण अशा आकाराने कट करायचं. त्याचे जे खालचे देठ असतात ना, ते पण जास्त जाड ठेवायचं नाही आणि त्या आकाराने मस्त छोटे-छोटे कट करून घ्यायचे. बघू शकता. कट करून झालं ना, एका पाण्याने वॉश करून घ्यायचं. मी जसं मोठे पण असं छोटं पण ठेवलं नाही, है ना. ते कट करून झालं. त्याच्यानंतर मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम करून झालं. त्याच्यात मी जे कट केलेली भाजी ती टाकली आहे आणि छान असं 3-4 मिनिटं त्याला बॉईल येऊ दिला. त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर लॉलीपॉप सोडून आपण खिचडीच बनवावी लागेल आपल्याला. छान असं कट करून झालं ना, त्यात मी गार पाणी टाकलंय आणि ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात चटणी टाकायची, मीठ टाकलंय. माझ्याकडे फूड कलर होता ना, मी थोडा टाकलाय. नसेल ना, तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल तर नका टाकू. माझ्याकडे होता म्हणून मी टाकला रेड कलरसाठी. असेलच अशी आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर ना, मी त्यात आहे ना बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअर टाकलंय. कॉर्नफ्लोअर नसेल ना, तर आपला जे तांदळाचं पीठ असतं ना, ते पण टाकलं तरी चालेल. त्याच्याने क्रिस्पीपणा येतो. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून झालं ना, छान असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर माझ्याकडे ना चिकन टिक्काचा मसाला होता, तो पण टाकला मी. त्याच्याने ना छान असं चिकन टिक्काचा टेस्ट पण येतो आणि क्रिस्पीपणा पण येतो आणि लहान मुलांना खूप जास्त आवडतो त्याचा टेस्ट, म्हणून मी टाकलं होतं. तुमच्याकडे नसेल ना, तर नका टाकू. माझ्याकडे होता म्हणून मी टाकलाय. त्याच्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट टाकलंय मी. कोथिंबीर पण कट केली ती टाकून दिली. छान असं मिक्स केलं. त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी. त्याच्यानंतर एक-एक मस्त पीस टाकायचे आणि छान असे क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायचे. मस्त पलटवून घ्यायचं. कलर चेंज होतो आणि क्रिस्पीपणा आला दिसला आपल्याला, लगे काढून घ्यायचे. त्याच्यानंतर बघू शकता कलर चेंज झाला, मी काढून घेतले. तर तळल्यानंतर बघू शकता असे दिसताय आणि लागायला खूप छान लागले ते, मला तर खूप आवडले. जसे फ्रेंच फ्राईज लागतात ना, तसेच लागतात. क्रिस्पी पण लागतात आणि टेस्टला एकदम छान लागतात. जसे आपले जी आपण हे खातो ना चिकन टिक्का, सेम सेम तसाच टेस्ट लागत होता. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करावं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व